नमस्कार. या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय भन्नाट आणि थक्क करणारी सफर करणार आहोत. कुठे? तर थेट आपल्या अंतराळातील शेजारी म्हणजेच आपल्या सूर्यमालेत. हे जग प्रचंड विशाल, गूढ आणि आश्चर्यांनी खचाखच भरलेलं आहे. चला तर मग अवघड खगोलशास्त्र अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, या प्रवासात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. पहिल्यांदा सूर्यमालेची ओळख, मग आपला शक्तिशाली सूर्य, त्यानंतर आतले खडकाळ ग्रह, बाहेरचे महाकाय गॅसचे ग्रह, काही छोटे अंतराळ प्रवासी आणि शेवटी आपण हा सगळा खटाटोप म्हणजे अंतराळाचा अभ्यास नेमका का करतो हे पाहणार आहोत. विभाग पहिला, आपल्या सूर्यमालेत स्वागत. आता सूर्यमाला म्हणजे नेमकं काय? तर हा एक मोठा परिवारच आहे. अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या सगळ्या वस्तूंचा परिवार. यात आपले ग्रह आले, त्यांचे चंद्र आले, बटुग्रह, लघुग्रह आणि धूमकेतू हे सगळं आलं. पण हे सगळे एकाच ठिकाणी कसे काय राहतात? तर याचं रहस्य आहे गुरुत्वाकर्षण. हीच ती अदृश्य दोरी आहे जी या सर्वांना एकत्र बांधून ठेवते आणि एकमेकांवर आदळण्यापासून वाचवते. आता जरा या आकड्याकडे लक्ष द्या. 4.6 अब्ज. होय, आपली सूर्यमाला तब्बल 4.6 अब्ज वर्षे जुनी आहे. विचार करा, आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचा इतिहास किती अथांग आणि प्राचीन आहे. याच विशाल वेळेच्या पटलावर आपण आपला पुढचा प्रवास पाहणार आहोत. विभाग दुसरा, शक्तिशाली मध्यवर्ती सूर्य. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूर्याशिवाय पृथ्वीवर सजीव सृष्टीची कल्पनाच करणं शक्य नाही. हा महाकाय तप्त वायूंचा गोळा आपल्याला प्रकाश, उष्णता आणि भरपूर ऊर्जा देतो. आकार म्हणाल तर तो पृथ्वीपेक्षा खूप म्हणजे खूपच मोठा आहे. आणि आपण मगाशी बोललो तसं याच सूर्याच्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणामुळे सगळे ग्रह त्याच्या भोवती अगदी शिस्तीत फिरत राहतात. आणि हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला तब्बल 8 मिनिटे लागतात. म्हणजे दररोज सकाळी आपण जो कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेतो ना, तो खरं तर 8 मिनिटांपूर्वी सूर्यावरून निघालेला असतो. यावरून सूर्य आणि पृथ्वीमधलं ते प्रचंड अंतर आणि प्रकाशाचा अफाट वेग या दोन्ही गोष्टींची सहज कल्पना येते. विभाग तिसरा, आतले खडकाळ ग्रह. आता हा 88 आकडा कशाचा आहे माहितीये? हा संबंध आहे बुध ग्रहाशी. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह. विशेष म्हणजे बुधावरचं एक पूर्ण वर्ष आपल्या पृथ्वीवरच्या फक्त 88 दिवसाइतकंच असतं. सूर्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे तिथे दिवसा अक्षरशः भट्टीसारखी उष्णता असते, पण वातावरणच नसल्यामुळे रात्री तिथे गोठवणारी थंडी असते. आता हे उदाहरण बघा. 2 जवळपास सारख्या आकाराचे ग्रह एकमेकांपासून किती वेगळे असू शकतात हे यातून अगदी स्पष्ट होतं. शुक्र आणि पृथ्वीची तुलना करूया. शुक्र हा सूर्यापासूनचा दुसरा ग्रह. तो जाड ढगांनी झाकलेला आणि संपूर्ण सौरमालेतला सर्वात उष्ण ग्रह आहे आणि तो स्वतःभोवती खूप हळू फिरतो. याउलट आपली पृथ्वी तिसरा ग्रह. हवा, पाणी, झाडं-झुडपं आणि आपण माणसं, थोडक्यात सांगायचं तर जीवसृष्टी असलेला संपूर्ण विश्वातील एकमेव ज्ञात ग्रह. पृथ्वीकडे थोडं बारकाईने पाहिलं की लक्षात येतं, या ग्रहाचा पृष्ठभाग 70% पाण्याने आणि फक्त 30% जमिनीने बनलेला आहे. हेच ते अथांग पाणी आहे ज्यामुळे अंतराळातून आपली पृथ्वी एकदम सुंदर निळशार दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं, याच पाण्यामुळे इथे सजीव सृष्टी फुलू शकली आहे. पृथ्वीच्या पुढचा मुक्काम म्हणजे मंगळ हा एक लाल रंगाचा पूर्णपणे धुळीने माखलेला ग्रह आहे. मंगळावर ऑलिम्पस मॉन्स नावाचा एक महाकाय ज्वालामुखी आहे जो आपल्या संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिथल्या निसर्गाची भव्यता खरोखरच थक्क करणारी आहे. शास्त्रज्ञ आजही तिथे पूर्वी कधीकाळी पाणी किंवा जीवसृष्टी होती का याचा शोध घेत आहेत. आणि हो, या मंगळाला 2 छोटे चंद्रसुद्धा आहेत. विभाग चौथा, बाहेरचे महाकाय गॅसचे ग्रह. आता यापुढची माहिती तर आणखीनच मनोरंजक आहे. गुरुग्रहाचा हा अवाढव्य आकार बघा. हा 1000चा आकडा गुरुग्रह इतका मोठा आहे की त्याच्या पोटात आपल्या पृथ्वीसारखे तब्बल 1000हून अधिक ग्रह सहज मावतील. विचार करा, हा प्रामुख्याने फक्त वायूंनी बनलेला एक महाकाय ग्रह आहे ज्यावर ग्रेट रेड स्पॉट नावाचं एक प्रचंड मोठं चक्रीवादळ सतत घोंगावत असतं. बरं, गुरुच्या पुढेही अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. शनी हा अतिशय हलका ग्रह आहे आणि त्याच्या भोवती बर्फ, धूळ आणि खडकांपासून बनलेली अतिशय सुंदर कडी आहेत. त्यानंतर युरॅनस हा एक निळ्या हिरव्या रंगाचा बर्फाळ महाकाय ग्रह आहे आणि गंमत म्हणजे हा अक्षरशः एका कुशीवर आडवा होऊन फिरतो. आणि शेवटी नेपच्यून,
सूर्यापासून सर्वात दूर असलेला आणि गडद निळ्या रंगाचा हा ग्रह. आता सूर्यमालेतील या टोकाच्या परिस्थितीची तुलना करणं खूपच रंजक ठरतं. एकीकडे आतल्या पट्ट्यातला शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह आहे, जिथे अक्षरशः सगळं काही जळून खाक होईल. पण जसजसं आपण बाहेरच्या बाजूला जातो तसतसे युरेनस आणि नेपच्यूनसारखे ग्रह लागतात. युरेनस प्रचंड थंड आहे, तर नेपच्यूनवर संपूर्ण सूर्यमालेतले सर्वात वेगवान आणि भयंकर वारे वाहतात. ग्रहांमधला हा टोकाचा फरक खरोखरच थक्क करणार आहे, नाही का? विभाग 5 अंतराळातील छोटे प्रवासी. आता वळूया बटू ग्रहांकडे. यात सगळ्यात ओळखीचं नाव म्हणजे प्लुटो, ज्याला आपण पूर्वी सूर्यमालेचा 9वा ग्रह मानत होतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, जसजसा आपला अभ्यास वाढतो, नवीन तंत्रज्ञान येतं, तसतसं विज्ञानातले आपले आकलन कसं बदलत जातं. प्लुटो व्यतिरिक्त एरिस, हाउमिया, माके आणि सेरेस हे इतर काही ज्ञात बटुग्रह आहेत, जे आपल्या सूर्यमालेचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. या प्रवासात पुढचे प्रवासी आहेत लघुग्रह, म्हणजेच ॲस्ट्रॉइड्स. हे मुळात आपली सूर्यमाला तयार होत असताना उरलेले खडकाळ अवशेष आहेत. हे लघुग्रह प्रामुख्याने मंगळ आणि गुरुग्रहाच्या मध्ये असलेल्या एका मोठ्या पठ्ठ्यात आढळतात. याला ॲस्ट्रॉइड बेल्ट असं म्हणतात. हे सगळे खडकाळ तुकडे सुद्धा इमानइतबारे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. आणि मग येतात आपले धूमकेतू. हे बर्फाळ आणि खडकाळ गोळे असतात, जे अंतराळाच्या अगदी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून प्रवास करत असतात. पण जेव्हा ते सूर्याच्या जवळ येतात तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातला बर्फ वितळू लागतो आणि ते अगदी सुंदर चमकू लागतात. आकाशातून जाणारा हा प्रकाशमान धूमकेतू पाहणं हा खरोखरच एक अप्रतिम नजारा असतो. विभाग 6 आपण अंतराळाचा अभ्यास का करतो? तर आपण हा सगळा अट्टहास का करतो? अंतराळात पाहणं हे खरं तर आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतं. आपण इतर ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास करतो, जेणेकरून आपली स्वतःची पृथ्वी कशी बनली हे आपल्याला समजू शकेल. शिवाय या अंतराळ मोहिमांमधून आपण असे अनेक नवीन शोध लावतो, नवीन तंत्रज्ञान विकसित करतो, ज्याचा वापर आज आपल्या रोजच्या जीवनात होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, या अथांग विश्वात इतर कुठे जीवसृष्टी आहे का याचा शोध घेणं हे तर आपल्या मोहिमांचं मुख्य उद्दिष्टच आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर आजच्या घडीला पृथ्वी हाच जीवसृष्टी असलेला एकमेव ज्ञात ग्रह असेल, तर आपल्या या निरंतर आणि अथक अंतराळ मोहिमांमुळे अखेरीस कधीतरी हे सिद्ध होईल का की आपण या विशाल विश्वात एकटे नाही आहोत? हा विचारच खरोखर अंगावर काटा आणणारा आहे. मला खात्री आहे की या माहितीपूर्ण प्रवासामुळे अंतराळाबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.